नमस्कार. कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणी मोठा खुलासा. पीडितेच्या वडिलांकडे आहे मुलीच्या डायरीत फाटलेले पान. काय आहे त्यात? वाचा. कोलकात्याच्या आर.जी. कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट रोजी ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार हत्या प्रकरणाबाबत संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या डायरीत एक फाटलेले पान त्यांच्याकडे असल्याचे उघड केले आहे. कोलकात्याच्या आर.जी. कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट रोजी झालेल्या ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश संतप्त झाला आहे. डॉक्टर संपावर असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून हे प्रकरण सीबीआयकडे आहे. तर त्याच वेळी या प्रकरणात महाविद्यालयातील संपूर्ण विभागच गुंतला असल्याचे पीडित महिला डॉक्टरच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यांनी ममता बॅनर्जीबाबतही मोठं वक्तव्य केले आहे. अद्याप कोणताही गोष्ट समजलेली नाही आणि जो तपास सुरू आहे त्याचाही अद्याप कोणताही निकाल आलेला नाही. वाट पाहणाऱ्याशिवाय काय करू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. तर ज्युनियर डॉक्टरच्या वडिलांचे म्हणणे आहे की विभाग किंवा महाविद्यालयातील कोणीही त्यांना पाठिंबा दिलेला नाही. तर यामध्ये संपूर्ण विभागाचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. स्मशानभूमीत आधीच 3 मृतदेह असताना माझ्या मुलीचा मृतदेह आधी जाळण्यात आला असा आरोप त्यांनी केलेला आहे. तर त्यानंतर यासोबत ज्युनियर डॉक्टरच्या वडिलांनी असेही सांगितले की त्यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पूर्ण विश्वास होता, पण आता विश्वास राहिला नाही. यासोबत त्यांनी एका वैयक्तिक डायरीबाबत खुलासा केला आहे. तर त्यात पीडित शिक्षणार्थी डॉक्टरच्या वडिलांनी खुलासा केला आहे की त्यांची मुलगी एक डायरी वापरत असे आणि त्या डायरीचे एक फाटलेले पान सध्या त्यांच्याकडे आहे. NDTVच्या वृत्तानुसार प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलेले आहे की त्यांची मुलगी ही डायरी नेहमी तिच्या सोबत बॅगेत ठेवत असे. या डायरीत ते त्यांच्या मुलीची मस्करीही करत असत. वडील म्हणाले, आपण आपल्या तरुण मुलीची वैयक्तिक डायरी वाचण्याचे काहीच कारण नव्हते. वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी त्यांच्यासोबत कामापासून अभ्यासापर्यंत सर्व काही शेअर करत असे.